कत्तलीसाठी अवैधरित्या डांबून ठेवलेल्या 13 गोवंश जातीच्या जनावरांची सुटका करून एका आरोपीतास केले जेरबंद। गुन्हे शाखा युनिट 1 ची कामगिरी। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील नेमणुकीचे पोलीस हवालदार उत्तम पवार यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने बातमी मिळाली की सोलर प्लांट सामनगाव नाशिक रोड नाशिक यांच्या समोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पुरेशा प्रकाशाविना कोणत्याही चारा पाण्याची व्यवस्था न करता कत्तलीकरिता गोवंश जातीचे जनावरे डांबून ठेवल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाने सामनगाव नाशिक रोड नाशिक येथील सोलर प्लांटच्या समोरील शेडजवळ सापळा लावून सदर ठिकाणी एक इसम संशयितरित्या फिरत असताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव लुकमान इस्माईल पठाण उर्फ कुरेशी वय 55 वर्ष असं सांगितलं। त्यास पत्र्याचे शेड कोणाच्या मालकीचे व त्यामध्ये काय आहे याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली। सदर संशयितास ताब्यात घेऊन पत्र्याच्या शेडची पाहणी केली असता त्यात गोवंश जातीची 13 जनावरे डांबून ठेवलेल्या अवस्थेत मिळून आली। सदरची जनावरे कत्तलीकरिता डांबून ठेवल्याचे सदर संशयिताने कबुली दिल्याने सदर ठिकाणावरून एकूण 3,65,000 रुपये किमतीचे 13 गोवंश जातीच्या जनावरांची सुटका करून सदर संशयित आरोपी विरुद्ध गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायदा कलम 5(ब) सह प्राणी क्रूरता अधिनियम 1960 चे कलम 11 प्रमाणे फिर्याद देऊन सदर इसमास पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।